विजयाचा गुलाल उधळला। आता हाच गुलाल घेऊन आपल्या गावी जा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे। जरांगे पाटील यांना आता हॉस्पिटलला नेलं जातंय। त्यांच्यावर उपचार केले जातील। 5 दिवसांचं उपोषण आणि त्यामुळे अशक्तपणा त्यांना आलेला आहे। तर त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार केले जातील। तुम्ही गावी जा, मी तिथे येतो, तिथेही गुलाल उधळू असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। समाजासाठी, आज मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे हिरो ठरले। तर इथे एक दृश्य आपण पाहतो की जरांगे पाटील यांना आता रुग्णालयामध्ये नेलं जात आहे। 5 दिवसांच्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे त्यांच्यावर काही उपचार केले जातील। त्यानंतर बरे झाल्यानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये सुद्धा जातील। संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आता आरक्षणाखाली आलेला आहे, त्यामुळे मराठा बांधवांना आता आरक्षणाचा लाभ मिळाल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर इथे आलेल्या मराठा बांधवांना त्यांनी आता आपल्या गावी परत जा असं आवाहन देखील केलेलं आहे। आज रात्री 9 पर्यंत संपूर्ण मुंबई आम्ही खाली करू असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटील हे आता या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयात जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार होणार आहेत। त्या दरम्यानची आपण ही या क्षणाची लाईव्ह दृश्य पाहतोय। मात्र संपूर्णवरची ही दृश्य आहेत की जिथे आता ही ॲम्ब्युलन्स आणण्यात आली आणि जरांगे पाटलांना आता रुग्णालयामध्ये नेलं जात आहे। तर मोठी गर्दी मराठा बांधवांनी त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी केली आहे, कारण मराठा बांधवांसाठी आता जरांगे पाटील हे एक हिरो झाले। त्यांच्या कित्येक वर्षांपासूनच्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत, जे आतापर्यंत कोणी करू शकलं नाही ते जरांगे पाटील नावाच्या एका योद्ध्यानं करून दाखवले। संघर्ष योद्धा म्हणून एक ओळख जरांगे पाटील यांची निर्माण झालेली होती आणि आज अखेर या संघर्षाला यश आले। या ठिकाणी जरांगे पाटील आता ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल होणार आहे। मात्र हा संपूर्ण आझाद मैदानाचा परिसर पाटील पाटील या घोषणांनी निनादून गेला असल्याचं आपण पाहतोय। हा संपूर्ण समाज या मागण्यांसाठी मुंबईमध्ये आलेला होता, एकवटलेला होता आणि हे एकीचं बळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। या एकीनेच आज मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेलं आहे। सर्वात मोठ्या मागण्या या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव या ठिकाणी आला होता जरांगेंना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि अखेर आज विजयाचा गुलाल उधळतच हा मराठा बांधव आपल्या गावी परतणार आहे। 5व्या दिवशी जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलं आणि आझाद मैदानामध्ये या ठिकाणी मराठ्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय। जरांगे पाटील यांना आता रुग्णालयामध्ये नेलं जात आहे। मराठा बांधवांच्या उत्साहाला या ठिकाणी अक्षरशः उधाण आलंय। यानंतर आपल्या गाड्यांनी किंवा रेल्वेनं हे सगळे मराठा बांधव आपापल्या गावी परततील। जरांगे पाटील हे आता रुग्णालयाच्या दिशेने निघालेत, मात्र आपापल्या गावी विजयाचा गुलाल घेऊन अगदी शांततेत जा हे आवाहन करून यानंतर आता जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत। त्या ठिकाणी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होतील। 5 दिवसांपासून जरांगे पाटील यांचं हे उपोषण सुरू होतं, मात्र GR स्वीकारल्यानंतर आज जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं आणि त्यानंतर जे भगवा उपर्ण या ठिकाणी फिरवत या ठिकाणी पाटील पाटीलचा जल्लोष करण्यात आला होता। अखेर या सगळ्याला यश आलंय। संपूर्ण मराठा समाजानं त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला आणि आता आझाद मैदानावरून तुम्ही इथून बाहेर पडा आणि आपल्या गावी जा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। तर हा रस्ता या ठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे आणि मराठा बांधव आता इथूनच आपापल्या गावी जाणार आहे। आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे भाऊक झालेले होते। यामध्ये मराठा कुणबी एकच असा GR काढा ही आग्रही मागणी होती जरांगेंची, मात्र हैदराबाद गॅझेट आणि सातारा औंध गॅझेट याचा GR काढण्यावरून जरांगे यांनी सरकारला म्हणवलं आणि अखेर हा GR काढण्यात आल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं। राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीच्या इतर मंत्री सदस्यांकडून त्यांनी उपोषण सोडलेलं आहे।
तर आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर झाले होते। ही 3 दृश्य जरांगेंनी उपोषण सोडलं आणि त्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर झाले। मागण्या मान्य झाल्यानंतर आणि संपूर्ण समाजानं दिलेला पाठिंबा त्यानंतर जरांगेंना अश्रू अनावर झाले असल्याचंही आपण पाहिलं। विजयाचा गुलाल उधळण्यात आला आणि त्यानंतर आता जरांगे पाटील रुग्णालयाच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र ही 3 दृश्य अतिशय महत्त्वाची आहेत। आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी ही घडामोड आपण पाहतो। एकंदरीत आज रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करणार असं जरांगेंनी सांगितलेलं होतं, शब्द दिलेला होता आणि आता संपूर्ण आता आपण पाहतोय की दुसऱ्या मार्गाने विरुद्ध दिशेने ही ॲम्ब्युलन्स जी आहे तिचा ताफा या ठिकाणाहून काढण्यात आलेला आहे। मात्र हा ताफा आता पुढे कोणत्या दिशेने जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे ॲम्ब्युलन्सचा तो या ठिकाणाहून निघालेला आहे। पहिल्या ॲम्ब्युलन्समध्ये मनोज जरांगे पाटील आहेत आणि हा ताफा आता विरुद्ध दिशेनं ट्रॅफिकच्या विरुद्ध दिशेनं या ठिकाणाहून काढला जातोय। या संपूर्ण परिसरामध्ये ट्रॅफिक जे तर सध्या स्लो मूव्हिंग झालेला आहे आणि जिथून जागा मिळेल तिकडून हा ताफा जो आहे तो सध्या काढला जातोय। विरुद्ध दिशेनं मॅकडॉनल्डच्या पुढच्या सिग्नलच्या इथून हा ताफा जो आहे तो आता निघालेला आहे आणि आपण पाहतोय तो आता सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या दिशेनं जो आहे तो रवाना झालेला आहे। पोस्ट ऑफिसच्या दिशेनं सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या दिशेनं मागच्या रस्त्यानं हा जो ताफा आहे तो रवाना झालेला आहे। एकंदरीतच मनोज जरांगे पाटील हे 2 दिवस सध्या रुग्णालयात उपचार घेणार आहे। आपल्या सर्व समाज तर जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या आणि त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलेलं आहे। राधाकृष्ण आणि त्यानंतर समाजाला संबोधून काही महत्त्वाचं विधान सुद्धा करणार आहे। पण त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेची कशा पद्धतीचं वातावरण सध्या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि एक मराठा लाख मराठाचा जो जयघोष आहे तो देखील या ठिकाणी केला जातोय। हम सब जरांगे अशा देखील घोषणा या ठिकाणी दिल्या जातात आणि मराठा समाजाचा जो आनंद आहे तो सध्या गगनात मावेनासा झालेला आहे। गुलाल उधळला जातोय आणि हम सब जरांगे म्हटलं जात आहे। कॅमेरा पर्सन मनीष गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।